काल आपण सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स हा एक आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण एक जस्ट बेसिक ओव्हरव्ह्यू बघितला होता. व्हॉट इज मीन बाय क्वालिटी कॉन्सेप्ट बघितले होते. त्याच्यानंतर क्वालिटी मोमेंट्स बघितले होते. ओके, तर आज आपण एक न्यू टॉपिक सुरू करूया, एसक्यूए ऍक्टिव्हिटीज. आता व्हॉट इज मीन बाय एसक्यूए ऍक्टिव्हिटीज आपण बघून घेऊया. काय सांगितलेलं आहे एसक्यूए ऍक्टिव्हिटीज मध्ये? सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स इज कंपोज्ड ऑफ व्हरायटी ऑफ टास्क असोसिएटेड विथ टू डिफरंट एरियाज. फर्स्ट वन सांगितलेली आहे द सॉफ्टवेअर इंजिनियर्स हू डू टेक्निकल वर्क, अँड सेकंड वन दिलेली आपल्याला the SQA group that has responsibility for the quality assurance planning. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, जे आपल्या एसक्यू ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय असणार, एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपण बघून घेऊया की एसक्यू ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय असणार आहे. सॉफ्टवेअरचं आपल्याला काय करायचं, अश्युरन्स द्यायचं आहे आपल्याला एखाद्या आपल्या युजरला किंवा जो कोणी तुमचा मॅनेजर वगैरे जो असेल त्याला आपण काय करायचे की बाबा जो सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय त्यांनी आपल्याला काय द्यायचे, आपल्याला अश्युरन्स द्यायचे. ओके, मग त्याचे आपल्याला दोन डिफरंट एरियाज दिलेत. फर्स्ट पण काय दिलेलं आहे, द सॉफ्टवेअर इंजिनियर्स हू डू टेक्निकल वर्क. ओके, जो तुमचा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याला आपण काय करायचंय, हू डू टेक्निकल वर्क, जे आपण टेक्निकल वर्क करणार आहोत त्याला आपण काय करायचंय, एक अश्युरन्स आपल्याला द्यायचा. तो एक आपला फर्स्ट एरिया असणार आहे. आणि सेकंड वन सांगितलेलं आहे एसक्यूए ग्रुप दॅट हॅज रिस्पॉन्सिबिलिटी फॉर क्वालिटी अश्युरन्स प्लॅनिंग. जो क्वालिटी अश्युरन्सचा जो प्लॅनिंग करणारा जो ग्रुप आहे, एसक्यूएचा ग्रुप जो आहे, त्याला पण आपल्याला काय करायचं, आपल्याला एक अश्युरन्स द्यायचंय. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, इफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स हँडल्स क्वालिटी अँड परफॉर्म quality assurance and quality control activities by applying different technical methods and measures, conduct formal technical review, and perform well-planned software testing. Okay, next सांगितलेलं आपल्याला the character of the SQA group, characteristic of the SQA group is to work with software team is achieving a high quality end product. Okay, the Software Engineering Institute recommends a set of SQA activities that address the quality assurance planning, oversight, record keeping, analysis, and reporting. These activities are performed by the independent SQA group. Okay, आता आपल्याला काय काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा. आपल्याला जो तुमचा एसक्यूए प्लॅन असेल, एसक्यूए आता एक मिनिट लक्षात घ्या, जर एसक्यूए ही एक आपण एक ऍक्टिव्हिटी सांगतोय. आता एखादी ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म करणार आहोत. आता कॉलेज मधल्या कोणतीही ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल घ्या, एखादी आपण ऍक्टिव्हिटी जर आपण आपल्याला परफॉर्म करायचे तर आपण पहिल्यांदा काय करतो की त्याचा प्रॉपरली एक प्लॅन असतो की कोणतीही ऍक्टिव्हिटी हा एक पर्सन कधीही हँडल करत नाही. तो हँडल करताना काय असतो, त्याच्या अंडर एक सपोज एखादा हेड पर्सन जरी असेल, पण त्या हेड पर्सनच्या अंडर काय असतो, ते एक स्पेसिफिक अशी एक 10-15 लोकांची एक टीम असते. ती टीम काय करते, ती संपूर्णपणे ती काय कलेक्टिव्हली एक ऍक्टिव्हिटी दिलेली, ती ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायचं काम करते. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे एसक्यूए मध्ये, पहिल्यांदा लक्षात घ्या, आपण एखादी कोणतीही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची तर आपली फर्स्ट स्टेप असते. ती फर्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला तुमचं जी पूर्ण जे ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची त्याचा आपल्याला एक बेसिक प्लॅन तयार करावा लागतो. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक तुमचा जो तुमच्या टीम मधला जो आपला एक पार्टिसिपंट असतील, त्या पार्टिसिपंटला काय करावं लागतो आपल्याला की पूर्णपणे जे आपल्याला डिस्क्रिप्शन, आपल्याला जी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची ती ऍक्टिव्हिटी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची ऑल युअर पार्टिसिपंट. ओके, म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे की वर्क हे डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर काय करायचंय की आपल्याला ऍक्च्युअल वर्क आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. ओके, आणि ऍक्च्युअल वर्क कम्प्लीट करून झाल्यानंतर ते वर्क कम्प्लीट होतंय की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला त्याचे ऑडिट्स द्यावे लागणार आहेत. ओके, आणि ऑडिट्सचा जर रिझल्ट ओके आला तर म्हणजेच आपण काय करतो, आपण की एन्श्युअर करतो की तुमचा जो प्रोजेक्ट आहे, जो तुम्ही एखादं वर्क केलेलं आहे, ऍक्टिव्हिटी, जी कोणती ऍक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म करायला घेताय ती बाबा एन्श्युअर करताय की ती ऍक्टिव्हिटी प्रॉपरली वर्क होते की नाही. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, तो पूर्ण रेकॉर्ड आहे तो मेंटेन केला जातो. ओके, हीच ऍक्च्युअली आपली कोणतीही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची ऍक्च्युअली एक सायकल आहे. ओके, त्याच आपल्याला सायकलनुसार आपल्याला काय करायचं, आपल्याला एसक्यूएच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला चेक करायचे की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय नक्की असणार आहे किंवा कशा कशा स्टेपमध्ये आपण आपली ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करणार आहोत. ओके,
आता फर्स्ट वन आता आपण काय बघूया की प्रिपेअर एक्सक्यूए प्लॅन फॉर अ प्रोजेक्ट. एखादा प्रोजेक्ट घेतलेला आहे, प्रोजेक्टचं आपण काय केलेलं आहे, एक्सक्यूए प्लॅन काढतोय. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स आपल्याला काय करायचं, प्लॅन प्री डिफाईन करायचा आहे. ओके, जसं आपण मगाशी बघितलं, एखादी कोणती ऍक्टिव्हिटी प्ले करायला घेतली की आपण काय करतो, त्याची एक ऍक्टिव्हिटीचा एक रफ एक अशी एखादी त्याची प्लॅन बनवतो त्याचा. ओके, तर त्याच्यानुसार आपल्याला इथे आपली फर्स्ट स्टेप आपल्याला तीच दिलेली आहे, आपल्याला प्रिपेअर एक्सक्यूए प्लॅन फॉर अ प्रोजेक्ट. ओके, आता काय त्याच्यामध्ये software engineers team and SQA group of governed by a plan. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलंय, applicable to the project procedures for the error reporting and tracking. ओके, नेक्स्ट सांगितलेलं आपल्याला डॉक्युमेंट्स टू बी SQA आपल्याला एक प्लॅन दिलेला आहे की त्याच्यामध्ये आपण काय काय प्लॅन मध्ये तयारी करतो. काय काय सांगितलेलं आपल्याला, आपल्याला इव्हॅल्युएशन जे आपण काय परफॉर्म करणार आहोत त्याचे आपल्याला काय करायचे, तुम्हाला इव्हॅल्युएशन टू बी परफॉर्म. जे आपले इव्हॅल्युएशन असतील ते आपल्याला इव्हॅल्युएशन तुम्हाला परफॉर्म करायचे. नेक्स्ट दिलेले आपल्याला ऑडिट्स आणि रिव्ह्यू टू बी परफॉर्म. जे काही तुमचे ऑडिट्स असतील किंवा रिव्ह्यूज असतील ते ऍप्लिकेशनच्या रिलेटेड, त्याच्यामुळे स्टँडर्ड करतोय त्याच्यावरती, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय असणार आहेत, एरर्स वगैरे काय ना काहीतरी असणार आहेत, किंवा आपल्याला डिफेक्ट फाइंड होणार आहेत, बग्स येणार आहेत, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत. म्हणजे आपल्याला ह्या प्रत्येक आपल्याला वरती आपल्याला काय करायचं, पूर्णपणे प्लॅन आपल्याला एसक्यूएल प्लॅन मध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला की प्रोसिजर्स फॉर एरर रिपोर्टिंग. ओके, एरर रिपोर्टिंग आपल्याला करायचं आणि त्या एरर वरती आपल्याला ट्रॅकिंग पण करायची की वेदर दीज एरर आर रिमूव्ह फ्रॉम युअर ऍप्लिकेशन ऑर नॉट. ओके, म्हणजे आपल्याला ट्रॅकिंग सुद्धा करायचंय. त्याच्यानंतर सांगितलेलं आपल्याला डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस बाय द एसक्यूए ग्रुप. जो आपल्याला एसक्यूए ग्रुपचं जे काही डॉक्युमेंटेशन असेल, एरर आलेले आहेत किंवा आमचे रिव्ह्यूज आहेत, आमचे ऑडिट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डॉक्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करून किंवा आपल्याला फर्दर आपला जो कोणता आपला हेड ग्रुप असेल त्याच्याकडे आपल्याला पाठवायचे. आणि त्याच्यानंतर लास्ट वन दिलेले अमाऊंट ऑफ फीडबॅक प्रोव्हाइडेड टू द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट टीम. अमाऊंट आपल्याला काय करायची, आपल्याला ती आपल्याला एक प्रोव्हाइड करायची, कारण की कोणीही विदाऊट पे आपल्याला वर्क करून देत नाही. त्याच्यामुळे काही ना काहीतरी त्याचा फीडबॅक म्हणून आपल्याला जी अमाऊंट त्यांना पे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोजेक्ट प्लॅन मध्ये केल्या पाहिजे. म्हणजेच आपण एखादा सपोज प्रोजेक्ट आपण हे करतोय, फॉर एक्झाम्पल एखादं घ्या की एखादं तुमचं एखादं कन्स्ट्रक्शन साईटचं तुम्ही एखादं प्रोजेक्ट तुम्ही घेतलेलं, स्मॉलेस्ट एखादा प्रोजेक्ट घेतलेला असं कन्सिडर करा की एखादा प्रोजेक्ट घेतल्यानंतर आपण काय करतो की त्याचा प्लॅन बनवणार. प्लॅन बनवल्यानंतर प्लॅन मध्ये अजून काय काय असणार आहे की त्या लोकांचे जे काही त्याच्यामध्ये वर्क करणार आहेत त्यांचे पेमेंट सुद्धा निघले पाहिजेत. त्याच्यानंतर ते पेमेंट देऊन तुमच्याकडे सुद्धा त्याचा बेनिफिट राहायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला प्लॅनिंग आपल्याला ऍट द स्टार्ट करावं लागतं. स्टार्टिंगलाच तुमच्या ह्या सगळ्या प्लॅनिंग करून ठेवाव्या लागतात. आणि त्याच्यानंतर त्याचा जो बजेट असेल किंवा जो काही त्याचा खर्च असेल, त्याच्यानंतर जे काही त्यांचे तुमचे सगळ्या गोष्टी असतील त्या तुम्हाला ऍट द फर्स्ट स्टेज तुम्हाला काय करावं लागणार आहे, चेक करावं लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आपल्याला थिंग सांगितलेली आहे पार्टिसिपंट्स इन द डेव्हलपमेंट ऑफ द प्रोजेक्ट सॉफ्टवेअर प्रोसेस डिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, the software team select the process for the work to be performed. The SQA group reviews the process description for the compliance with the organizational policy, internal software standard, external imposed standard, and other parts of the software project plan. आता काय केलं जातं ह्याच्यामध्ये बघा, सॉफ्टवेअर टीम काय करणार आहे की तुमचं सॉफ्टवेअर काय करणार आहे, ते वर्क प्रॉपरली वर्क करणार आहे, त्याच्यासाठी काम करणार आहे. पण
आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय ते सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना आपले जे बाहेर सपोज आता फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर हे भरपूर डिफरंट तुमच्या ब्रँड्सचे किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे आपल्याला अवेलेबल आहेत. ओके, पण काय काय वेळेस काय होतं की सपोज किंवा आपण एक मोबाईलचा एक्झाम्पल घेऊ कारण की आपल्याला त्याचे ब्रँड्स वगैरे पण माहिती आहेत. ओके, सपोज आपल्याला भरपूर साऱ्या ब्रँडचे मोबाईल अवेलेबल आहेत, पण आपण एक स्पेसिफिक ब्रँडचा म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन असेल की त्याला एक सॅमसंगचं सपोज सगळे फीचर्स त्याला जर फॉर एक्झाम्पल आवडत असते. ओके, एक्झाम्पल म्हणून घ्या की बाबा एखादं सॅमसंगचं मॉडेल आपल्या एखाद्या म्हणजे भरपूर जणांना आवडत असेल, तर आपण काय करणार सॅमसंगच्या मॉडेलनुसार जर आपण आपलं एखादं मॉडेल तुम्ही प्रोड्यूस करताय की तुम्ही काय घेतलेलं आहे ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे की आम्ही एक मोबाईल डिझाईन करतोय. तर ते मोबाईल डिझाईन करत असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे की बाजारामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत, कोणते कोणते प्रोडक्ट्स त्या किती किमतीमध्ये आपल्याला कोणते कोणते फंक्शन्स अवेलेबल करून देतात ह्याच्यावरती पण आपल्याला काय करावं लागणार आहे रिव्ह्यू कंटिन्युअस ठेवायला लागणार आहे. मग ते कोण करणार आहे तर ते काम आपलं एक्सक्यूए करणार आहे. ओके, जो कोणता तुमचा एक्सक्यूएचा ग्रुप असेल तो ग्रुप काय करणार आहे की तुमच्या ज्या पॉलिसीज ज्या असतील तुमच्या ज्या इंटरनल सॉफ्टवेअरचे जे काही स्टँडर्ड्स असतील त्याचं कंपॅरिझन विथ तुमच्या एक्सटर्नल जे काही तुमचे बाहेर जे प्रोडक्ट्स असतील त्याच्यासोबत काय करणार आहे त्या स्टँडर्डशी मॅच करायचं काम कोण करणार आहे की तुमचा एक्सक्यूए ग्रुप करणार आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे तुमचा प्रोजेक्टचा प्लॅन आपल्याला बनवावा लागणार आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे की तुमचा जो बेसिक पार्ट आहे तुमचं जे सॉफ्टवेअर डेव्हलप करताना म्हणजे बाहेरच्या प्रोडक्ट सोबत कारण की जर तुम्ही एक्स्ट्रा फीचर्स त्याच्यामध्ये ऍड करून दिलेच नाहीत आणि जर तुमची अमाऊंट सुद्धा जास्त असेल तर काय होणार आहे की त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमच्या प्रोडक्ट वरती होणार आहे आणि तुमचा प्रोडक्ट काय होणार आहे ऑटोमॅटिकली तुमचा बंद पडून जाणार आहे किंवा तो परचेसच कोण करणार आहे. कारण की जर हाय अमाऊंट मध्ये आपल्याला लो क्वालिटी मिळत असेल किंवा त्याच सेम क्वालिटीमध्ये आपल्याला लो अमाऊंट द्यावी लागत असेल तर त्यावेळेला जो बायर आहे जो तुमचा परचेस करणार आहे युजर आहे तो काय करणार आहे की जिथं मिनिमम कॉस्ट द्यावी लागणार आहे तिथंच तो काय करणार आहे शिफ्ट करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की जो तुमचा एसक्यूए ग्रुप आहे त्या एसक्यूए ग्रुपकडे तुमचे जे काही फंक्शन्स आहेत ते काय होणार आहेत इम्प्रूव्ह करायचं काम आणि ते मॅच करते. तर थर्ड आपल्याला स्टेप काय दिलेली आहे बघा रिव्ह्यू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज टू व्हेरीफाय compliance with the defined software process. Okay, the SQA group identifies documents and track deviations from the process and varies the corrections have been made. असतील तुमचे काही करेक्शन as parts of प्रोडक्ट हे डिझाईन केलं जातं. ओके, ओके, त्याच्यानंतर फिफ्थ वन जो आहे तो काय सांगितलेला आहे एन्श्योर्स दॅट डेव्हिएशन्स ऑफ सॉफ्टवेअर वर्क अँड वर्क प्रोडक्ट्स आर डॉक्युमेंटेड अँड हँडल अकॉर्डिंग टू द डॉक्युमेंटेड प्रोसिजर. ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं डेव्हिएशन्स मे बी encountered in the project plan, process description, applicable standards or technical work product. ओके, आता काय सांगितलेलं आहे जे तुमचे डेव्हिएशन जो एखादं तुम्ही सॉफ्टवेअर वर्क करायला घेतलेले त्याच्यानंतर काय केलं जातं ज्यावेळेला तुम्ही हँडल करता त्याच्यामध्ये सपोज वर्क करत असताना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डेव्हिएशन आपल्याला आपल्या प्रोजेक्ट प्लॅन मध्ये मिळाले
तर त्याच्यावरती जे काही आपले जे स्टँडर्ड्स असतील, एक स्पेसिफिक आपल्याला एक ऍप्लिकेशनचे स्टँडर्ड्स आणि एक इन जनरल दिलेले असतील, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे ते तुमचं जे टेक्निकल वर्क असेल तुमच्या प्रोडक्टचं, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं कम्प्लीट करून तुम्हाला द्यायचं. म्हणजे जे सपोज आपण प्रोजेक्ट मॅनेजरकडे आपले जे आपले जे करेक्शन्स होते, त्याच्यानंतर जे आयडेंटिफिकेशन होत्या, त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंटेशन होतं, हे 4 स्टेजमध्ये आपण काय केलेलं आहे, प्रोजेक्ट मॅनेजरला तुम्ही हँडओव्हर केलेले आहे. पण ते हँडओव्हर केल्यानंतर जे काही तुमचं जे काही वर्क असेल, म्हणजे सपोज तुम्ही सांगितलेलं की बाबा ह्या आपल्याला करेक्शन्स आपल्याला कम्प्लीट करून द्यायच्या आहेत आणि त्या कम्प्लीट झाल्यात की नाहीत, किंवा जे काही तुमचं प्लॅन नुसार जे वर्क होतं ते वर्क आपलं कम्प्लीट होतंय की नाही, हे जे काम आहे ते आपल्याला 5th स्टेजमध्ये करायचं. त्याचं नाव काय आपल्याला सांगितलेलं आहे, एन्श्युअर्स दॅट द डेव्हिएशन इन सॉफ्टवेअर वर्क. ओके, जे काही तुमचं डेव्हिएशन आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, सॉफ्टवेअर वर्क आपल्याला कम्प्लीट करून आपल्याला आपल्या जे प्रोजेक्ट मॅनेजर असेल किंवा तुमचा जो एसक्यूएल तुमचा ग्रुप असेल त्याच्याकडे आपल्याला हँडओव्हर करून द्यायचं. त्याच्यानंतर लास्ट स्टेज दिलेली आपल्याला, रेकॉर्ड्स एनी नॉन कॉम्प्लियन्स अँड रिपोर्ट द सिनियर मॅनेजमेंट. ओके, नॉन कॉम्प्लियन्स आयटम्स आर ट्रॅक्ड अंटिल दे आर रिझॉल्व्ड. ओके, in addition to these activities, the SQA group coordinates the control and management to change and help to collect and analyze the software metrics. ओके, आता सॉफ्टवेअर मॅट्रिक्स म्हणजे काय असतील, तुमचे काय ना काहीतरी तुमचे सॉफ्टवेअरच्या आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतील, त्याचे सपोज नॉन कॉम्प्लियन्स असा एखादा तुमचा जो आयटम असेल की तो तुम्ही भरपूर वेळा रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तुमचा तो काय आलेला आहे, तो कंटिन्युअसली तुमच्या त्या ट्रॅकमध्येच असेल, म्हणजे कम्प्लिशन म्हणजे कम्प्लीट होत नसेल, असा जो काही तुमचा पार्ट असेल, जे काही तुमचं म्हणजे मॉड्यूल असेल, त्याच्यावरती जे काय आहे जो आपला जो एसक्यूए ग्रुप आहे तर त्यांना आपल्याला सांगायचंय आणि त्याच्यावरती कंट्रोल करून किंवा त्याच्यावरती सपोज एखादं चेंज करून, सपोज एखाद्या मॉड्यूल त्याच्यावरती वर्क होत नाही पण त्याच मॉड्यूलच्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला एखादं सेम मॉड्यूल डिझाईन करून आपल्याला देता येतंय का, त्याच्यावरती आपल्याला वर्क आपल्याला ह्या स्टेपमध्ये करायचं. तर हे आपले जे आहेत ते सगळे सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्सच्या ज्या आपल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज आहेत, की ह्या ऍक्टिव्हिटीज थ्रू आपण काय करणार आहोत, सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स करणार आहोत. आणि ह्याच्यानुसार आपल्याला काय होणार आहे की आपली जी क्वालिटी आहे सॉफ्टवेअरची ती आपली काय म्हणतात त्याला एक अचीव्ह करणार आहोत. आणि पूर्णपणे हे आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिलेत की त्याच्यामध्ये अंडर आपल्याला ह्या सगळे कामं आपल्याला कम्प्लीट करायचे. ओके, तर हा एक आपला झाला पार्ट सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्सची ऍक्टिव्हिटी. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट दिलेला आहे आपल्याला सॉफ्टवेअर रिव्ह्यूज दिलेले आहे. ओके, सॉफ्टवेअर रिव्ह्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, software review is an important part of software development life cycle. ओके, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आपण बघून झालेली आहे, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर रिव्ह्यूचा एक पार्ट होताच आपल्याला. ओके, तोच पार्ट आता परत थोडासा एक रिपीट आलेला आहे, तो एकदा बघून घेऊया. ओके, काय सांगितलेलं आपल्याला, सॉफ्टवेअर क्वालिटी लाईफ सायकल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल प्रोसेस दॅट हेल्प्स द सॉफ्टवेअर इंजिनियर्स टू व्हॅलिडेट द क्वालिटी, फंक्शनॅलिटी अँड अदर बेसिक फीचर complete requirement stated by the client. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलंय, इट इज team who work together to find and resolve errors and defects in the software during the early stages of the software development life cycle. Okay, it usually perform manually software review. It used to verify various documents like requirements, system design, codes, test plan and test cases. तर हे आपल्याला काय दिलेलं, सॉफ्टवेअर रिव्ह्यूज दिले. सॉफ्टवेअर रिव्ह्यू मध्ये आपण काय करतो की आपला जे काही सॉफ्टवेअर आपण कम्प्लीट केलेले आहे त्याच्यावरती आपण रिव्ह्यू करायचं काम, हे आपला पार्ट मोस्टली झालेलाच आहे याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये. ओके, म्हणजेच काय, आता परत इन शॉर्ट मी परत एकदा एक्सप्लेन करते. त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर सॉफ्टवेअर आपण काय करणार आहोत की त्याच्यावरती आपण म्हणजे व्हाईल युझिंग
आपल्याला काय करायचं, आपल्याला एक अर्ली स्टेज मध्येच आपल्याला काय करायचं की आपल्याला ते रिव्ह्यू आपल्याला कलेक्ट करावं लागतं. दिलेलं आहे. एक मिनिट, नेक्स्ट स्लाइड शेअर करते. ओके, पुढचा पॉइंट दिलेला आहे आपल्याला फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू. आता फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू मध्ये काय सांगितलंय बघून घ्या. द फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू FTR is software quality control activity performed by the software engineer. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती कम्प्लिटली सॉफ्टवेअर इंजिनियर कडून आपल्याला कम्प्लीट केली जाते. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ FTR इज ओके to find errors in functions, logic, or implementation for any representation of the software, to verify that the software under review meets its requirements, to ensure that the software has been represented according to the predefined standards, to achieve software that is developed in uniform manner, to make projects more manageable. In addition, this FTR serve as a training ground, enabling junior engineers to observe different approaches to the software analysis, designs, and implementation. FTR also helps to promote backup and continuity because a number of people become familiar with the parts of the software that they may not have seen. The FTR is actually class of reviews that includes walkthrough and inspection. Each FTR is conducted as meeting and will successful only if properly planned, control and attended. आता आपल्याला काय दिलेत, आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह दिलेले FTRचे. काय काय सांगितलेले आपल्याला बघा. आपल्याला काय करायचे, फंक्शन्स मधले आपल्याला एरर आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे, किंवा जे काही तुमचे लॉजिक्स असतील त्याच्यामधले एरर्स आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे. जो कोणी तुमचा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तो हे काम वर्क कम्प्लीट करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही तुमचे काम असतील ते म्हणजे त्या सॉफ्टवेअर इंजिनियरचे ते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलेले. काय काय दिलेले, टू व्हेरीफाय दॅट द सॉफ्टवेअर अंडर रिव्ह्यू मीट्स इट्स रिक्वायरमेंट. जी काही रिक्वायरमेंट असेल युजरची त्यानुसार तुमचं सॉफ्टवेअर काय करतंय, आउटपुट देते का की नाही, हे काम कोण करतं, तुमचा सॉफ्टवेअर इंजिनियर करतो. कशामध्ये, फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू. फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू म्हणजे सुद्धा काय, लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, टेक्निकल रिव्ह्यू करायचंय. पण फॉर्मल सांगितलंय म्हणजेच काय असणार आहे, जो तुमचा काय म्हणता येईल, जो तुमचा व्हाईल इन बिल्ड, ज्यावेळेला तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करत असाल त्या तुमच्या वर्कच्या आतमध्ये चालू असताना त्याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे, तुमचं रिव्ह्यूचं तुमचं काम कम्प्लीट होऊन जाणार आहे. ओके, पण हे जरी टेक्निकल रिव्ह्यू जरी आपल्याला फॉर्मल टेक्निकल, कारण की हा एक पर्सन काम करतोय. ओके, सॉफ्टवेअर जो इंजिनियर जे काय आहे, जो कोणी पर्सन असेल तो काय करतोय, तुमचं हे काम करतोय की त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो त्याचं हे काम करतो. पण ते जरी काम कम्प्लीट झालं, म्हणजे फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू जरी कम्प्लीट झाला तरीही तुमचा जो प्रोडक्ट आहे ते सॉफ्टवेअर रिव्ह्यू, म्हणजे जो मगाचा पॉइंट होता सॉफ्टवेअर रिव्ह्यू मध्ये, पण आपल्याला तो प्रोडक्ट आपल्याला पाठवावा लागतो. म्हणजेच काय, सपोज फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू, ज्या वेळेला तुम्ही एखादं प्रोडक्ट डिझाईन करताय, सपोज तुमचा एक क्लास आहे, तो तुमची एक टीम आहे, तुमची अख्खा क्लास एक मोबाईल डिझाईन करतोय फॉर एक्झाम्पल. तुम्ही प्रत्येक जण काय आहात, तुम्ही एक टेस्टर आहात. तुमच्या क्लासचा एखादा मॉनिटर आहे, तो आपण असं कन्सिडर करूया की तो तुमचा काय आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके, किंवा सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके, जो तुमचा सब्जेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा ज्युनियर इंजिनियर असेल, ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि उरलेले जे काही बाकीचे कॅन्डिडेट्स आहेत ते तुमचे काय आहेत, तुमचा एक टेस्टिंग करणारा किंवा तुमचा जो पूर्ण प्रोग्राम एक्झिक्यूट करणारा तुमचा जो टेस्टर असे असतील. ओके, सॉफ्टवेअर टेस्टर्स असतील ते सगळेजण. आणि त्यांचं जे काम असेल, तर फॉर एक्झाम्पल तुमचे जे सॉफ्टवेअरची जी डेव्हलप करणारी टीम आहे, म्हणजे बाकीचे खालचे सगळे मुलं, त्यांनी काय केलेलं आहे, तुमचं एक सॉफ्टवेअर म्हणजे पूर्ण तुमचा एक मोबाईल हा कम्प्लिटली तुमचं सॉफ्टवेअर कम्प्लीट झालेलं आहे तुमचं. पण
तुमचं जे काही काम असेल तर तुमच्या कोणाकडे जाणार आहे, तुमच्या सिनियर जो तुमचा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्या सॉफ्टवेअर इंजिनियर कडे जाणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर हा तुमच्या क्लास टीचरकडे किंवा तुमच्या जो तुमचा हेड पर्सन असेल त्याच्याकडे डायरेक्टली देईल का? तर नाही देणार. का? कारण की तो काय करणार आहे की बाबा माझ्या ग्रुप मधल्या सगळ्यांनी वर्क केलेलं आहे, पण ते सगळं वर्क जे आहे ते कम्पॅटेबल आहे का एकमेकांना, हे काम आपल्या कशामध्ये होणार आहे, तुमच्या फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू. म्हणजे जो तुमचा क्लासचा मॉनिटर आपण कोण घेतला होता, तुमचा तुमचा एक सॉफ्टवेअर इंजिनियर घेतला होता, जो सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर घेतला होता. तो काय काम करणार आहे, तुमच्या जो ज्युनियर इंजिनियर कडून जे काय तुमचा डेटा मिळेल तो डेटा तुमचा काय करणार आहे, तो कम्प्लिटली तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तो फुलफिल होतोय की नाही हे काम कोण करणार आहे, तुमचा जो क्लास मॉनिटर दिलेला आहे तो ते काम करणार आहे. ओके, तर हे सगळे जे काय पार्ट्स आहेत म्हणजे, आणि जरी त्यांनी कम्प्लीट करून दिलेलं आहे काम तरी पण काय होणार आहे की ते काम कम्प्लीट करून दिल्यानंतर सुद्धा त्याचं एक काम असेल किंवा जो पूर्ण हार्डवेअर विथ सॉफ्टवेअर ज्यावेळेला तुम्ही ते पण टॉपिक बघितला त्याच्यामध्ये. ओके, दोन्ही दोन्ही मधला डिफरन्स तर कळतोय. फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू हा दिलेला असतो की तो काय करतो की फक्त जे मॉड्यूल्स आहेत ते प्रॉपरली वर्क होत आहेत की नाही, जे काही तुम्हाला एरर्स आले होते, जे काही तुमचे डिफेक्ट्स होते ते सगळे रिमूव्ह झालेत की नाही, त्याच्यानंतर जर झालेले नसतील तर ते कामं परत करायला सांगायचे, परत त्याच्यावरती ट्रॅकिंग ठेवत राहायचे की वेदर दे आर कम्प्लिटिंग ऑर नॉट. त्याच्यानंतर काय होणार आहे की तुमचं जे अथॉरिटी आहे त्याच्याकडे आपल्याला हँडओव्हर करायचं, हे काम सगळं कुणाचं असणार आहे. ओके, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सॉरी ओके, तुमचे जे वॉक थ्रू वगैरे जे काही तुमचे इन्स्पेक्शनचे जे टाईप सांगितले आपण रिव्ह्यूजचे, की त्याच्या अंडर तुमचे काय होणार आहे, तो तुमचा जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो काय करणार आहे की त्याच्यानुसार तुमचं काय होणार आहे, जे तुमचे जे मीटिंग्स कंडक्ट असतील, तुमचे जे काय प्लॅनिंग असेल, जे काही कंट्रोल म्हणजे प्लॅनिंग वरती जो काही कंट्रोल वगैरे जे काय असेल ते सगळं काम कशामध्ये होणार आहे, तुमच्या फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू मध्ये. तर सगळ्यांनी जरा 2 मिनिटं स्पीकर ऑन करा. हे दोन्ही पॉइंट्स कळालेले आहेत का की मला जरा सांगा. दामिनी आहे का, चालू आहे का क्लासमध्ये? हेमांगी हो मॅम. कळालेत ना? ओके चालेल. तुम्ही लिव्ह करा आता, एंड करते मी. हम्म.